नंदू पहा. हॅलो 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 नंदू उल्पे 12 खेळाडू लावून द्या. सामना सुरू होण्यापूर्वी तातडीनं कॉमेंटर बॉक्समध्ये. आणि दोन्ही पंचांना विशेष सूचना आहे. सामना ताबडतोब सुरू करून घ्यायचा आहे. हे पहा, हा अति महत्वाचा सामना आहे. उपांत्यपूर्व पद्धतीचा. नंदू उल्पे 12 खेळाडू लावून द्या. आला तर बरोबर आहे. इथं बसण्यास जागा आहे. नंतर तक्रार चालणार नाही. बरोबर या ठिकाणी 9:50 झालेले आहेत. 90 मिनिटांमध्ये हा संपूर्ण सामना संपला पाहिजे. दोन्ही पंचांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. वारंवार खेळाडूंना सूचना करायची आहे की वेळेमध्ये सामना संपवायचा आहे. तो आज के दिन और आज की ढलती हुई रात में ये आखिरी मैच चलता हुआ. अमर डोकरे और जावेद संधी है प्रारंभिक बल्लेबाजी जोड़ी. और अविनाश शिंदे है अपने गेंदबाजी का आगाज करते हुए. राइट आर्म राउंड द विकेट. पहले ओवर के पहले गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर हुए. कट किया इस बार और कोई मौका नहीं. थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर होते हुए 4 रन. पहली गेंद पर चौका हासिल करते अमर डोकरे. जर अमर डोकऱ्याने सलग 2 षटकार मारले तर संदीप पाटील यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक. अविनाश की ये गेंद बहुत ही खूबसूरत शॉट और ये सीधा बैकवर्ड स्क्वायर के स्थान पर खड़े फील्डर. और इसी तरह से पहले विकेट का पतन होता हुआ गोलीबार स्पोर्ट्स की तरफ से ये पहला विकेट हासिल करते हुए अमर डोकरे जो कि बेहतरीन बल्लेबाज है. हे पहा या ठिकाणी उत्साही प्रेक्षकांना विनंती आहे. डीजे डीजे प्रेक्षकांना विनंती आहे, आपण जी पारितोषिक या ठिकाणी लावता आहात ते खेळाडूपर्यंत पोहोचण्यासारखी लावावीत आणि रोख स्वरूपात लावावीत, तरच या पारितोषिकाचा विचार केला जाईल. अन्यथा आपल्या पारितोषिक म्हणजे बक्षीस जे लावताय त्याचा विचार केला जाणार नाही, असं स्पर्धा समितीच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला सूचना आहे. खेळाडूपर्यंत पोहोचल अशी बक्षिसं लावायची आहेत आणि ती पण रोख स्वरूपात. अविनाश रायकर आए हैं बल्लेबाजी के लिए. गेंदबाजी जो अविनाश शिंदे है. दोनों ही अविनाश आमने सामने. ये कट किया इस बार, गाइड किया इस बार, थोड़ा सा कट पॉइंट और
पॉइंट के जरिए से गेंद को फील करते हुए 1 रन के लिए दौड़ पड़े, अपना खाता खोलते हुए अविनाश रायकर। अब की बार सामना करेंगे जावेद संधी। अविनाश रायकर के बारे में, ये तो अविनाश रायकर काफी अरसे से खेलते हैं, जो उनकी अंग अंग में जो तकनीक भरी हुई है, अभी भी इस उम्र में ग्राउंड फील्डिंग के बेताज बादशाह माने जाते हैं अविनाश रायकर। और मैं काफी दिनों के बाद देख रहा हूं कि स्ट्राइकर बल्लेबाज इसके बाद, इसके पहले जो मैच हुए निचले क्रम में बल्लेबाजी करने आते थे, अब की बार बढ़त मिले हैं उन्हें, देखना है। इस बीच ये गेंद बल्ले का मोटा किनारा फिर से एक बार गई है थर्ड मैन की दिशा में। 1 रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज, हालांकि ठीक दायरे के बाहर मारने की फिराक में है जावेद। अपना खाता खोलते हुए रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 6 रन, ये स्थिति बन चुकी है। काका पाटिल स्पोर्ट्स पहले बल्लेबाजी करते हुए टॉस जीत लिया था। अब के बाद सामना करेंगे अविनाश रायकर। अच्छी गेंद इस बार ऑफ स्टंप के बाहर पड़ती, गेंद को थोड़ा सा टैप कराने की कोशिश की थी। इस बार गेंद ने साथ न दिया बल्लेबाज का, बल्ले का, तो इसी तरह से गेंद मेडन होती हुई वापस खिलाड़ी के द्वारा आती हुई गेंदबाज। तो ये आखिरी मैच है आज के दिन का, आखिरी। इसी बीच ये ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, व्हाइट बॉल का इशारा यकीनन यहां पर व्हाइट करा देते अंपायर स्वप्निल वांद्रे। एक्स्ट्रा के खाते से मिले जुले रन के साथ रन संख्या बढ़ती हुई 7 रन, 1 विकेट मात्र गिर चुका है अमर डोकरे। और अमर डोकरे की बल्लेबाजी देखने के लिए काफी हद तक उनके समर्थक यहां पर मौजूद थे, लेकिन निराश होते हुए। अगली गेंद, हाँ ये अच्छी गेंद थी, लगभग मिडल स्टंप पर रहने वाली गेंद। पहले ही यहां पर अविनाश रायकर ऑफ स्टंप के बाहर जाकर खेलने की कोशिश थी, मिडल स्टंप पर रहते हुए गेंद को खेला जरूर, 1 रन हासिल किया, अपने पास स्ट्राइक और रखा है और 1 ओवर का खेल समाप्त। रन संख्या है 1 विकेट के नुकसान पर 8 रन। या ठिकाणी प्रेक्षक गॅलरीमध्ये पॅव्हलियनच्या व्हीआयपी गॅलरीमध्ये उपस्थित असलेले रायरामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय देशमुख साहेब, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते महेश भोसले, रतिलाल बागडी, विनायक सूर्यवंशी, मॉन्टी मखदूम, संजय कदम, वैभव सर्व प्रेक्षक, या ठिकाणी तमाम महिला प्रेक्षक वर्ग देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी जय शिवराय मित्र मंडळ अण्णा मोगणे सहर्ष स्वागत। तो गेंदबाजी का भार संभालते हुए सामने वाले छोर से अपना पहला और 30 गज दायरे का आखिरी ओवर लेकर आते हुए अनिकेत बुचड़े, उनके सामने है अविनाश रायकर। पीछे हटे, कट किया, इस बार कवर की दिशा में गेंद को फील करते हुए थोड़ा सा मिसफील, लेकिन इससे पहले 1 रन के लिए दौड़ पड़े थे। 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है जावेद संधी के लिए। जावेद संधी देखना है, डीजे अक्षय जितकर, ताबड़तोड़ बल्लेबाजी करने वाला ये आखिरी ओवर है दायरे के अंदर का। अनिकेत तैयार है, जावेद अपना अंपायर से गार्ड लेते हुए फील्डिंग का मुआयना किया, खेलने के लिए तैयार। अच्छा टांस है उनका, बहुत ही बखूबी इस बार जानते हैं कि किस गेंद को किस तरह से खेला जाए। इस बार ये गेंद बहुत ही खूबसूरती के साथ खेला है, कोई मौका नहीं, बैकआउट पॉइंट और एक्स्ट्रा कवर के बीच से 4 रन, सुंदर शॉट।
जैसे ही ओवर पिच गेंद मिली पूरी तरह से उसका फायदा उठाया, 4 रन हासिल किए। अनिकेत तैयार। इस बार अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद टर्न लेने वाली गेंद को हल्का सा इस बार गाइड किया, थर्ड मैन की दिशा में गेंद को, गली की दिशा में गेंद को ढकेलते हुए 1 रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज। 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी। 14 रन 1 विकेट के नुकसान के बाद। वैसे यहां पर रामकृष्ण होटल के प्रोप्राइटर गिरीश शेट्टी इनका आगमन हुआ है। इसी बीच ये गेंद बहुत ही खूबसूरत गेंद इस बार, और उतनी खूबसूरत कलात्मक तरीके से इस बार खेला है अविनाश रायकर ने। मिड ऑफ के स्थान पर गेंद को धकेला है, 1 रन जरूर पूरा किया। अविनाश रायकर भी जानते हैं किस गेंद को किस तरह से खेला जाए, क्योंकि बहुत ही तजुर्बेकार बल्लेबाज है। जावेद के लिए मौका देते हुए अनिकेत बुचड़े और यहां पर नंदुल पे विकेटों से छिटक कर खड़े हुए विकेट कीपर की भूमिका में। रिवर्स शॉट खेलने का प्रयास, शॉट थर्ड मैन के बाद रुक में आती हुई पहले स्लिप के स्थान पर जब तक गेंद को फील करते फील्डर, और यहां पर अच्छे रनिंग बिटवीन की बदौलत 1 रन चुरा ही लिया यहां पर दोनों ही बल्लेबाजों ने। तो विकेट कीपर के साथ एक शॉट थर्ड मैन है, एक वाइडिश गली, एक पॉइंट, एक कवर, एक मिड ऑफ, ये ऑफ साइड की फील्ड, ऑन साइड में शॉर्ट लेग, एक मिड ऑन, डीप मिड विकेट बिल्कुल दायरे के बाहर, और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग। बाउंड्री और छक्का रोकने के लिए 2 खिलाड़ी मात्र पहुंचा दिए हैं। इसी बीच अच्छी गेंद इस बार बीट हो गए, तो इसी तरह से ओवर की समाप्ति होते हुए और कुल मिलाकर 2 ओवर का खेल समाप्त। रन संख्या है 1 विकेट के नुकसान पर 16 रन। तीसरा ओवर शुरू हो। आइए माइक्रोफोन पर अंकुश निप्पानीकर। धन्यवाद साजिद जी। 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या येते 16। एक बाद काका पाटील स्पोर्ट्स नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कधी कर सकाळी छान चेंडू मिडऑफच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज असफल ठरतो। चेंडू जातो निर्धाव। धावसंख्या येते 16। षटक सुरू आहे ते 3रं। काका पाटील स्पोर्ट्स नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना संघाची धावसंख्या 1 बाद 16। उद्या होणारा पहिला सामना पूर्वा स्पोर्ट्स पुणे विरुद्ध साई 11 रेंदाळ सकाळी 11 वाजता। ब्लॉकल पद्धतीचा चेंडू मिडऑफच्या बाजूने दरम्यान दुसऱ्या धावेसाठी अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट। या 2 फलंदाजांमध्ये नॉन स्ट्राईकवर आहे तो अनुभवी खेळाडू अविनाश रायकर, आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय। अविनाश रायकर यांच्यासाठी एक बक्षीस आलंय। प्रत्येक षटकारास 100 रुपये या ठिकाणी संदीप पाटील यांच्याकडून। छान चेंडू पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या बाजूने टोलवण्याचा प्रयत्न, फलंदाज असफल ठरतोय। चेंडू जातो निर्धाव। धावसंख्या येते 18। षटक सुरू आहे ते 3रं। कैलासवासी अण्णा मोगणे चषक 2017 या स्पर्धेतील आजचा हा 6वा दिवस। या दिवसातील अंतिम सामना या ठिकाणी खेळला जातोय। छान चेंडू ब्लॉकल पद्धतीचा 3 चेंडू एसटीच्या मध्ये असणारा तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय।
मिडाऊन आणि दीप मिडविकेटच्या बाजूने चेंडू जातोय. दरम्यान एक धाव मिळते. धावसंख्या होते ते 19. अविनाश रायकरसाठी या ठिकाणी बक्षीस आले कॉन्ट्रॅक्टर संदीप पाटील यांच्याकडून. प्रत्येक षटकारास 100 रुपये. अविनाश रायकर एक आक्रमक फलंदाज. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक जोरकस फटका डीप मिडविकेटच्या बाजूने 1 बाउन्स आणि या चौकार. या चौकारांच्या संघाची धावसंख्या होते 23. षटक सुरू आहे ते 3रं. अविनाश रायकर एक आक्रमक फलंदाज. षटक सुरू आहे ते 3रं. ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू तितकाच चांगल्या पद्धतीनं. दरम्यान 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या येते 23. एक बाद. काका पाटील स्पोर्ट्स विरुद्ध पाणी वगैरे आत घेऊन जायचं नाही. कृपया बाहेर यायचं आहे. वेळ होतोय. धन्यवाद. 12वा खेळाडूच आत जाईल आणि किट मध्ये जाईल याची नोंद घ्यायची दोन्ही संघाने. तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या येते 23. एक बाद. काका पाटील स्पोर्ट्स सुरू असलेला सामना काका पाटील स्पोर्ट्स विरुद्ध गोळीबार स्पोर्ट्स. शाहुमिलच्या बाजूने अवधूत पाटील. सामना करेल जावेद संधी. वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळतोय. एक वेगवान गोलंदाज अवधूत पाटील. जावेद संधीला फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळायचा होता पण बॅटचा किनारा घेऊन जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. दरम्यान एक धाव मिळते. संघाची धावसंख्या होते ते 24. एक बाद. षटक सुरू आहे ते 4थं. शाहुमिलच्या बाजूने सामना करेल पुन्हा एकदा अविनाश रायकर. एक आक्रमक फलंदाज. आखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात मिडॉन आणि डीप विकेटच्या बाजूने चेंडू जातोय. दरम्यान 3 धावा या ठिकाणी. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये. तर संघाची धावसंख्या होती ती 27. षटक सुरू आहे ते 4थं. एक बाद. 27. थोडंसं पायचीच अपील होतं या ठिकाणी. पंच अंकुश बागडीकर यांचं लेगबायचा इशारा. एक अवांतर धावसंख्या होते ते 28. षटक सुरू आहे ते 4थं. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा संयोजन समितीच्या वतीनं आणि समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. षटक सुरू आहे ते 4थं. धावसंख्या आहे ती 28. एक बाद. काका पाटील स्पोर्ट्स
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अविनाश रायकर. प्रत्येक षटकाला 100 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. संघाची धावसंख्या होते ती 30. या ठिकाणी पॅव्हलियनमध्ये उद्योजक संदीप माने यांचं आगमन झालेलं आहे. तरी संयोजक कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. छान चेंडू, केवळ 1 धाव, लेग बायच्या स्वरूपात एक अवांतर धाव. धावसंख्या होते ती 31. स्क्रीनच्या समोर 2 जे थांबलेले आहेत पंचांनी त्यांना थोडंसं बाजूला व्हायचं आहे. धावसंख्या आहे ती 31. षटक सुरू आहे ते 4. 1 बाद 31. एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल काका स्पोर्ट्स या संघाची. डीप मिड विकेटच्या बाजूने पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण करतायत. धावसंख्या होते ती 33. काका पाटील स्पोर्ट्स नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना षटक सुरू आहे ते 4. धावसंख्या आहे ती 33. 1 बाद. कैलासवासी अण्णा मगुनी चषक 2017 विजेता संघास रोख 1 लाख रुपये. सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तर यांच्याकडून. तर द्वितीयच पारितोषिक आहे ते. साईड स्क्रीन समोर कोणी जाऊ नये. साईड स्क्रीन बसलेले पण जरा धन्यवाद, कृपया सहकार्य करायचं आहे. या ठिकाणी जे प्रेक्षक उभारलेले आहेत त्यांना विनंती आहे आपण खाली बसून घ्यायचं आहे. सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू विंडऑफच्या दिशेने. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये. हॅलो, संघाची धावसंख्या प्रेक्षकांनी ज्या ठिकाणी आपण बसलाय त्या ठिकाणी बसायचं आहे. काही झालेलं नाही आहे. शांत बसायचं आहे. 4 सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. सामना निश्चितपणे चांगला होणार आहे. जे पोलिसांचं काम आहे ते पोलीस करत आहेत. काही झालेलं नाही तिथं. शांत बसायचं आहे. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 1 बाद 35. पुढील समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय साजिदभाई पठाण. धन्यवाद अंकुश. 4 ओवर का खेल समाप्त. रन संख्या है 35 रन. अब देखना है बच्चे कुछ 4 ओवर में कितने रन जुटा पाते हैं और कितने रनों का टारगेट यानी कि लक्ष्य रखते हैं. गोलीबार स्पोर्ट्स के सामने सामना तोडी सुरू करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा विलंब लावू नका. विचार विनिमय झटक्यात आवरा. स्पर्धा कमिटीचा आदेश आहे. दोन्ही संघातील खेळाडूंना विशेष सूचना. मुन्ना शेख झटपट निर्णय घ्या. आपल्या वेळेनुसार हा सामना संपवायचा आहे. पुरजोर कोशिश है एक ऊंचे स्ट्रोक खेलने की, और वैसे ही यहाँ पर एक होनहार जो कि काफी तजुर्बेकार बल्लेबाज जो कि खास करके सभी की चित परिचित है, अविनाश रायकर, उनके लिए यहाँ पर एक इनाम के तौर पर तोहफा आया है. हर एक छक्के के, हर एक सिक्सर के लिए 100 रुपए का इनाम, जो कि कॉन्ट्रैक्टर संदीप पाटिल इनकी तरफ से हर एक सिक्सर के लिए 100 रुपए का इनाम. और यही इनाम और इसी तरह के इनाम यहाँ पर स्वीकार किए जाएंगे, क्योंकि खिलाड़ी तक ये इनाम पहुँचते हैं. तो देखना है
विक्रम साठे आए हैं गेंदबाजी के लिए और ये बहुत ही खूबसूरत शॉट खेला है, देखना है क्या हो सकता है। और यहां पर जब तक नितिन माने गेंद को फील करते, एक रन तो जरूर पूरा करते, हालांकि जोरदार स्ट्रोक लगा था स्ट्रेट ड्राइव के रूप में। पहली गेंद थी विक्रम साठे की, जावेद संधि का बहुत ही नाम, एक अच्छा शॉट था, लेकिन उतनी ही अच्छी फील्डिंग वहां पर करते हुए नितिन माने केवल एक रन पर संतुष्ट रहना पड़ेगा। 36 ये स्थिती बन चुकी है पहले बल्लेबाजी करते। साईड स्क्रीन आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर साईड स्क्रीन आहे बा, वारंवार या ठिकाणी विनंती केली जात आहे, तरी सुद्धा आपण ऐकत नाही। साईड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक उभा राहून आहेत ते ताबडतोब बाजूला व्हायचं आहे। थँक्यू। इस बीच लेग स्टंप के बिल्कुल बाहर और अंपायर का ये वाइट बॉल का इशारा। वैसे यहां पर हर मैच में जो मैन ऑफ द मैच का टी शर्ट यहां पर जो इनाम के तौर पर दिया जाता है, बख्शिश के तौर पर जिनके तरफ से दिया जाता है, वही जो सामाजिक कार्यकर्ता प्रकाश चिखलीकर का यहां पर आगमन हुआ है, सभी की तरफ से उनका हार्दिक स्वागत। इस बीच अगली गेंद ये ऑफ स्टंप के बाहर, पहले लेग स्टंप के बाहर डाली थी, अब की बार ऑफ स्टंप के बाहर, थोड़ा सा वेरिएशन खोते हुए अनुशासनहीन गेंदबाजी होती हुई विक्रम साठे की एक्स्ट्रा के तौर से निकलते हुए ये अतिरिक्त रन के साथ अतिरिक्त गेंद भी आती हुई 38 रन ये स्थिति बन चुकी है। आपल्याला पहिल्या चेंडूपासूनच वारंवार विनंती केली जाते की सामन्याला विलंब लावू नका, आपण ऐकत नाहीत। 90 मिनिटांमध्ये संपूर्ण सामना संपला पाहिजे, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल। इसी बीच अच्छी गेंदी, बल्ले का मोटा किनारा, सीधा विकेट कीपर जो है वहां पर मुन्ना शेख शायद उनके हाथों में गेंद समाती हुई और इसी तरह से अविनाश रायकर कैच आउट होकर वापस अपने खेमे में जाते हुए। अविनाश रायकर आउट होने के बाद वापस अपने खेमे में, तो ये देखिए यहां पर रिप्ले दिखाया जा रहा है, ये ऊंचा शॉट खेलने का प्रयास और गेंद उनके बल्ले से लगते हुए सीधा मुन्ना शेख के हाथों में, ये रिप्ले का यहां पर जो नजारा दिखता हुआ। हालांकि सभी दर्शकों को मालूम है कि इंटरनेशनल मैच देखते वक्त रिप्ले देखने की आदत सी पड़ गई है और वही आदत को यहां पर उनकी आदत को यहां पर जो पूरी करते हुए ये स्क्रीन पर दिखाया जा रहा है, इस मैच के क्षणों को दिखाते हुए उसके साथ ही यूट्यूब पर लाइव प्रसारण किया जा रहा है आज सुबह से। विक्रम तैयार होते हुए लंबा बॉलिंग रन पे, सामने है नए बल्लेबाज नितिन माटुंगे। काफी फैलाई हुई फील्ड है, आज के दिन यानी कि आज की रात के अंतिम चरण में चलता हुआ ये मैच काका पाटिल स्पोर्ट्स और गोलीबार के बीच। पहले बल्लेबाजी करते हुए काका पाटिल स्पोर्ट्स, ये ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद देखा, छोड़ा, जाने दिया विकेट कीपर के पास और अंपायर का वाइट बॉल का इशारा, यकीनन यहां पर मूडना लाजमी हो गया उनका और वाइट करा देते हुए। हालांकि नितिन माटुंगे एक विस्फोटक बल्लेबाज है, कम समय में उन्होंने अपना नाम किया है, उनके साथ ही साथ अमर डोकरे
फिर से एक बार वेरिएशन खोते हुए, फिर से एक बार अनुशासनहीन गेंद डालते हुए और थोड़ा सा दबाव महसूस कर रहे होंगे विक्रम साठे, क्योंकि उनके विपक्ष में खेलने वाली टीम जो काका पटेल स्पोर्ट्स, उसमें एक बहुत ही नामचीन खिलाड़ी है। और ये जो खिलाड़ी नितिन माटुंगे हो, जावेद संदीप हो, अमर डोकरे हो, महेंद्र शिवशरण हो, मनोज संगपाल हो, एक अच्छे खिलाड़ी और उनको तराशने का जो काम किया है, अच्छे खिलाड़ी को तराश कर अपने टीम में खिलाने का काम जो करते हुए, क्रिकेट का बंजारा जिसे कहते हैं, वो है किरण खटकर। ये गेंद मिडल स्टंप पर रहती हुई और ये बल्लेबाज को आउट करा देते हुए स्वप्निल वांद्रे, लेग बिफोर विकेट। हालांकि जोरदार हिट लगाने का प्रयास, तो जिनके बल्ले से रनों की अपेक्षा, एक विश्वास और जो आस थी, उस आस और अपेक्षा को गोल मटोल करते हुए नितिन माटुंगे वापस अपने खेमे में जाते। लेग बिफोर विकेट विक्रम साठी की यह गेंद थी और उनका स्थान लेने के लिए नए बल्लेबाज आए हैं मनोज संगपाल, अंपायर से गार्ड लेते हुए। मनोज बड़ी तादाद में सभी मौजूद दर्शक सुबह से इंतजार में, कब फ्लड लाइट ऑन हो जाएगी, कब दुधिया प्रकाश में यह स्टेडियम नहाएगा, कब हम इस स्टेडियम में फ्लड लाइट की मैच देखेंगे। और इंतजार की घड़ी खत्म होकर इस बार सभी दर्शक इस मैच का आनंद लेते हुए अच्छी गेंद, इस बार ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को दिशा दी, इस बार कलाई के सारे मोड़ दिया मिड ऑन के स्थान पर। जब तक गेंद को पील करते टोनी बावड़ेकर एक रन मात्र जरूर लेते हुए अपना खाता खोलते हुए मनोज संगपाल। जावेद संदी बार बार प्रयास कर रहे हैं, लेकिन गेंद उनके बल्ले पर आने से रही। एक विस्फोटक बल्लेबाज है। तैयार होते हुए विक्रम साठे, उठाकर मारने की चेष्टा और ये बल्ले का मोटा किनारा सीधा मुन्ना शेख के हाथों में। जैसे ही ओवर पिच गेंद मिली, पूरी तरह से उस पर गेंद पर आना चाहते थे, हॉप ऑली बनाने का प्रयास, गेंद ने बल्ले का मोटा किनारा लिया और मुन्ना शेख ने अपने दाहिनी ओर छलांग लगाकर कैच। यहां पर इसका रिप्ले दिखाया जा रहा है। ये अंपायर को पार करके गेंद डाली विक्रम साठे ने, ये घुमाया, बल्ले का मोटा किनारा, ऊंच उड़ती हुई गेंद को छलांग लगाई मुन्ना शेख ने और अपने हाथों की गोदी में इस गेंद को समाया। तो इसी प्रकार से यहां पर आउट होकर वापस जावेद संदी जाते हुए महेंद्र शिवशरण। इस बार एक बड़ी जिम्मेदारी उनके ऊपर आन पड़ी है। खास करके विक्रम साठे का ये ओवर, ये जो ओवर चल रहा है वो ध्यान में रखने वाला ओवर है, क्योंकि इस ओवर में 4 वाइड की है। 4 वाइड करने के बावजूद भी 3 विकेट हासिल किए। ये विक्रम साठे शायद ऐसे 3 मोहरे उन्होंने यहां पर हासिल किए जो कि जिनके बल्ले से रन तो बरसते हैं, रनों की सुनामी आती है, लेकिन इस बार थोड़ा सा दबाव महसूस किया होगा विक्रम साठे ने
गेंदबाजी करते हुए वाइड डाली थी जरूर, लेकिन यकायक कम बैक करने का प्रयास किया और 3 विकेटें हासिल की. खेळाला सुरुवात करायची आहे, खेळाला सुरुवात करा. विक्रम साठे हॅलो. या ठिकाणी कलावसी अण्णा मोनी चषक 2017 या स्पर्धेचं यूट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण संतोष नाणेकर व त्यांची सर्व टीम, ज्यांच्याजवळ यूट्यूब हे ॲप आहे, त्याच्यावर त्यांनी अण्णा मोनी चषक 2017 हे जर टाईप केलं तर आणि त्यामध्ये आपल्याला सकाळपासून झालेल्या 6ही सामन्यांचं डायरेक्ट प्रक्षेपण पाहायला मिळतं. त्यामध्ये जे लाईव्ह असं लिहिलेलं जे वेबसाईट आहे तो सामना आपण लाईव्ह मध्ये पाहू शकता. संतोष नाणेकर व त्यांच्या टीमचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. धन्यवाद अनिल सर. तो फिर से एक बार इस खेल का आंखों देखा आपके कानों तक पहुंचाने का काम हम कर रहे हैं. विक्रम इस ओवर की अगली गेंद को हल्का सा वाइड फ्लिक किया है. इस बार देखना है मिड विकेट और स्क्वायर के बीच से जाते हुए दूसरे इनके तलाश में रहना चाहते हैं. थोड़े से मिसफील्ड पहले नकारते हुए रहते हैं यहाँ पर मनोज संगपा. दूसरा ने लेना ही नहीं चाहते थे, लेकिन यहाँ पर फिसले फील्डर औसी का नतीजा यहाँ पर दूसरा रन. ओवर की समाप्ति कुल मिलाकर 5 ओवर का खेल समाप्त. रन संख्या है 4 विकेट के नुकसान पर 43 रन. डीजे कलावसी श्रीकांत मोगने यांना चषक 2000 स्पर्धेचं पहिल्या बक्षीस करते उत्तुरे यांच्याकडून. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस ₹50,000 कोल्हापूरच्या माजी उपमहापौर शमा सलीम मुल्ला यांच्याकडून देण्यात आलं आहे. त्याचबरोबर स्पर्धेतील सर्व चषक अण्णा मोगनेंचे जिवलग मित्र यादवनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते रमेश भोसले यांनी दिले आहेत. त्याचबरोबर उपांत्य फेरीतील पराभूत संघास श्रीमती श्रीमाबाई वसंत कोरवी यांच्या स्मरणार्थ राजू कोरवी यांनी हे बक्षीस दिलेलं आहे. सामन्यातील सर्व सामनावीरांना टी शर्ट प्रकाश चिखलीकर कार्यकर्ते या. हॅलो, बॉल बॉक्स घेऊन जावा. बॉल बॉक्स उद्या स्पर्धेतील शेवटचा दिवस आहे. यामध्ये अंतिम सामन्यास 2 उपांत्य सामने खेळवण्यात येणार आहेत. अंतिम सामना प्रकाश होतात बरोबर संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. उद्या पुण्याचा संघ या ठिकाणी सकाळी पहिला सामना खेळेल. हे बघा, या ठिकाणी उद्या सकाळी ठीक 10 वाजता टेनिस बॉलचा तेंडुलकर, ज्याने पूर्ण भारतामध्ये आपल्या क्रिकेटची छाप उठवलेला कृष्णा सातपुते याचं आगमन होणार आहे पूर्व स्पोर्ट्स या संघाकडून. आणि निश्चितच त्याला पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत खेळाडू या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. तर सकाळी हा 10 वाजता सामना होणार आहे. याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. सामना सुरू करायचा. दोन्ही पंचांना विनंती आहे. हॅलो, या ठिकाणी फलंदाज मनोज संगपा यांच्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे. मनोज संगपा आपल्या प्रत्येक षटकारास ₹101 हे बक्षीस विशाल कांबळे यांनी आयोजित केलेलं आहे. मनोज संगपा आपण याची नोंद घ्यायची आहे. आपल्या प्रत्येक षटकारास ₹101 बक्षीस विशाल कांबळे यांच्याकडून आलेलं आहे. सामना सुरू करा. हे पहा, या ठिकाणी मात्र 50 मिनिटे होऊन 5 षटके टाकलेले आहेत. याचा विचार करा या ठिकाणी, म्हणजे एका षटकाला 10 मिनिटं लागलेले आहेत. वारंवार आपल्याला या ठिकाणी विनंती केली जात आहे.
अवधूत पाटिल की ये गेंद हल्का सा फ्लिक किया, इस बार ये खतरा, ये क्या ध्यान ही नहीं था, ये अजूबगरीब खेल का नजारा दिखता हुआ, महेंद्र शिवशरण का ध्यान ही नहीं था और इसी तरह से रन आउट होकर वापस आते हुए मनोज संगपाल, हालांकि फ्लिक किया था, रन की पोजीशन में थे दोनों ही बल्लेबाज। ये रिप्ले दिखाई देता हुआ, ये फ्लिक किया, रन के लिए दौड़े मनोज संगपाल, गेंद को फील कर लिया और गेंद विकेट कीपर के हाथों की गोदी में आती हुई और दोनों ही बल्लेबाज एक ही पॉपिंग एंड पर खड़े रहते हुए और इसी तरह से शिकार हो गए मनोज संगपाल, रन आउट हो गए और 5वें विकेट के रूप में वापस अपने खेमे का रास्ता नापते हुए मनोज संगपाल, नए बल्लेबाज योगेश कळंत्रे। ओवर नंबर 6 चलता हुआ अवधूत पाटिल, स्कोर रहा है अभी भी वही के वही 43 रन 43। 5 विकेट के नुकसान के बाद रन रेट रहा है 8.32। हल्का से डाउन के सर के ऊपर से गेंद को निकालने में कामयाब हो गए, 1 रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज, दूसरी रन की तलाश में है जब तक मिस फील्ड वहां पर मुन्ना शेख का और इसका नतीजा यहां पर फलस्वरूप दूसरा रन ले बैठे। अपना खाता खोलते हुए योगेश कळंत्रे 2 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी 45-45। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए इस 8 ओवर के मैच में ओवर नंबर 6 चलता हुआ। देखना है जिम्मेदारी जो दोनों बल्लेबाजों के ऊपर आन पड़ी है, किस तरीके से बचे कुचे गेंदों में कितने रन जुटा पाते हैं और कितने रन को प्लेटफॉर्म में यहां पर खड़ा करते हैं। अच्छी गेंद फिर से एक बार फ्लिक किया, इस बार खाली जगह देखा, स्क्वायर का अंपायर के बगल से जाती हुई गेंद, 1 रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज, यहां पर अच्छी फील्डिंग, दूसरे इनके तलाश को निकलना चाहते थे लेकिन टोनी बावड़ेकर पूरी तरह से हावी होते हुए गेंद को रोका, लेकर आए और गेंद को पॉपिंग इन पर गेंदबाज के हाथों में सौंप दी। तो इसी प्रकार से 1 रन 46-46 ये स्थिति बन चुकी है। स्ट्राइक पर महेंद्र शिवशरण, हल्का से इस बार स्री मिड ऑफ के स्थान पर गेंद को धकेला, खराब फील्डिंग का पोजीशन, यहां पर दूसरे रन की तलाश जारी है और जारी ही रहेगी, पूरी भी होगी 2 रन। 2 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी 48-48। यूट्यूब से सीधा लाइव प्रसारण होने जा रहा है जो संतोष नानेकर और उनकी टीम जो है और इनके जरिए से इस टूर्नामेंट का जो सीधा प्रसारण पूरी दुनिया में इसका प्रसारण हो रहा है। ये पहली बार अनोखा मंजर यहां पर दिखता हुआ जय शिवराय मित्र मंडल की तरफ से। ये थोड़ा सा स्वीप कराने का प्रयास, ये खराब फील्डिंग का प्रदर्शन और गेंद सीधा लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाद ये वाइड तो हुई और 4 रन यानी कि 5 रन यहां पर आ गए। इस बार जैसे भी यहां पर थोड़ा सा सीख सामने पड़ते हुए गेंद देखा, टर्न ले गेंद लेग के बाहर स्वीप कराने का प्रयास किया और गेंद सीधा विकेट कीपर नंदू उल्पे को झुलसाती हुई और शॉर्ट फॉर्मेट के जो फील्डर थे उनके दोनों पैरों के बीच से टकराती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। 5 रनों का इजाफा जरूर यहां पर 50 को पार करते हुए 53 रन। साजिद हॅलो, जे काय आमच्या पॅव्हलिनच्या बाजूला जो काय गलतान प्रकार चालू आहे तो ताबडतोब बंद करायचा आहे। मॅच चांगली चालू आहे, खेळाचा आनंद घ्या, नाही तो उद्योग केला तर त्या पद्धतीने आम्ही तुमच्याकडे बघितलं जाईल। खेळाचा आनंद घ्यायचा, नाही तो उद्योग करायचा नाही तो येऊन लास्ट टाइम बेस्ट वॉर्निंग। फिर से एक बार अवधूत
फिर से एक बार फ्लिक शॉट खेला इस बार मिड विकेट और मिड ऑन के बीच से गेंद को निकालने में कामयाब हो गए। एक रन तो जरूर टोनी बावड़ेकर, ये बहुत ही बेहतरीन फील्डर है भाई, यहां पर दूसरे रन की तलाश में आने से रोकते हुए एक ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा। 54 रन 54 ये स्थिति बन चुकी है, जबकि ओवर नंबर 6 की आखिरी गेंद डालने के लिए तैयार अवधूत पाटिल लंबे बॉलिंग रनअप के साथ अपना इस स्पेल को पूरा करते हुए सामने है योगेश। इसके बाद 2 ओवर और डाले जाएंगे। उठाकर मारा इस बार, लेकिन फील्डर मौजूद है डीप लॉन्ग ऑफ के स्थान पर। एक रन तो जरूर पूरा करते हुए और एक ही रन मिलेगा और इसी बीच ओवर की समाप्ति। कुल मिलाकर 6 ओवर समाप्त होने के बाद रन संख्या है 55 रन। और इसी तरह से आगे का विवरण देने के लिए मराठी में अंकुश। धन्यवाद साजिद जी. 6 षटकाच्या अखेरीस धावसंख्या ती 55 पाद बाद काका पाटील स्पोर्ट्स. उर्वरित 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 12 चेंडूमध्ये जरा लवकर घ्या, फास्ट होऊ दे जरा खेळ, वेळ वाया घालू नका. 11:15 वाजलेले आहेत. सर्व खेळाडूंना विनंती आहे जरा खेळ फास्ट होऊ देत. 6 षटकाच्या अखेरीस धावसंख्या ती 55 5 बाद काका पाटील स्पोर्ट्स. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. या 12 चेंडूमध्ये हे 2 फलंदाज आपल्या संघासाठी किती दावा करतायत या ठिकाणी पाहायचं आहे. स्ट्राईकवर आहे योगेश कळंद्रे, एक आक्रमक आणि एक अनुभवी खेळाडू. नॉन स्ट्राईकवर आहे तो महेंद्र शिवशरण. दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. दरम्यान विक्रम साठे वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 7वं षटक घेऊन येतोय पॅव्हलिनच्या बाजूने. ब्लॉकल पद्धतीचा पंडू फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय. डीप मिड विकेट आणि फाईन लेगच्या मधून चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर, ज्यासाठी योगेश कळंद्रे प्रसिद्ध आहे. एक फटकेबाज, एक आक्रमक फलंदाज, आपल्या अनुभवाचं आपल्या संघासाठी फायदा करून देताना योगेश कळंत्रे. या 6 धावांवर संघाची धावसंख्या पोहोचते ते 61. अजूनही 11 चेंडू बाकी आहेत. 11 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी किती धावा हे 2 फलंदाज करतायत ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा योगेश कळंत्रे. विक्रम साठे पॅव्हलिनच्या बाजूने सामना करेल योगेश. पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या बाजूने ठोलवण्याचा प्रयत्न असफल ठरतो. दरम्यान 1 धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. एक अवांतर धाव पंच स्वप्नील वांद्रे. स्क्वेअर लेग पंच आहेत ते अंकुश बागडी. व्हिडिओ ॲनालिसिसचं काम पाहत आहेत ते स्वप्नील कदम आणि हिंदीमधून समालोचन कक्षामध्ये आहेत ते साजिदभाई पठाण. षटक सुरू आहे ते 7वं. धावसंख्या ती 62. महेंद्र शिवशरण स्ट्राईकवर. पॅव्हलिनच्या खालील बाजूस जे साईड स्क्रीन आहे तिथं कृपया प्रेक्षकांनी बाजूला व्हायचं आहे. साईड स्क्रीनच्या पंच जे इशारा करतायत पांढऱ्या शेडूवरले कोण बसलेले आहेत त्यांनी जरा स्क्रीन पासून बाजूला बसावं. दरम्यान पुढचा चेंडू. धावसंख्या ती 62. षटक सुरू आहे ते 7वं. एक जोरदार फटका उंच जातोय डीप मिड विकेटच्या बाजूने आणि जे अतिशय उत्कृष्ट झेल म्हणावं लागलं या ठिकाणी. सुंदर टायमिंग केलं होतं. महेंद्र शिवशरणीच्या बॅटमधून निघालेला उंच टोला आणि झेलबादून परततोय. 6वा धक्का मिळतोय काका पाटील स्पोर्ट्सच्या संघात. संघाची धावसंख्या आहे ती 62. षटक सुरू आहे ते 7वं. अवधूत पाटील अतिशय सुंदर झेल या ठिकाणी घेतलेला आहे आणि डाव्या बाजूला आपण पाहायचं आहे स्क्रीनवर ॲक्शन रिप्ले. उंच गेलेला हा चेंडू डीप मिड विकेटच्या बाजूने अवधूत पाटील.
एक छान झेल बनावं लागेल. दरम्यान नवीन फलंदाज मुकेश शिंदे मैदानामध्ये. स्ट्राईकवर पुन्हा एकदा योगेश कळंद्रे. संघाची धावसंख्या आहे ती 62. हॅलो. सामना निश्चित रंगत रवणाऱ्या शंका नाही. 7वं षटक सुरू आहे. संघाची धावसंख्या आहे ती 62. 6 बाद. स्ट्राईकवर पुन्हा एकदा योगेश कळंद्रे वैयक्तिक 5 चेंडूंचा सामना करत 10 या धावसंख्येवर खेळतोय एका षटकाराच्या सहाय्याने. पुन्हा एकदा विक्रम साठे सामना करेल योगेश. लेग स्टंपच्या खूपच बाहेर. आणि चौकार. अशा तऱ्हेने 5 धावा या ठिकाणी अतिरिक्त मिळत आहेत. धावसंख्या होते ती 67. षटक सुरू आहे ते 7वं. पुन्हा एकदा एक चांगला कमबॅक करतोय काका पाटील स्पोर्ट्स. दरम्यान 5 बाद 41 अशी धावसंख्या होती 5 षटकानंतर. पण सध्याची स्थिती सुरू आहे ती षटक सुरू आहे ते 7वं. धावसंख्या आहे ती 67. स्लो रन पद्धतीचा चेंडू. चेंडू जातो पॉईंटच्या दिशेने. दरम्यान 1 धाव. एका धावावर धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 68. षटक सुरू आहे ते 7वं. 6 बाद. स्ट्राईकवर मुकेश शिंदे. विक्रम साठे सामना करेल मुकेश. अकुट ब्लॉकर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळून. दरम्यान 1 धाव पूर्ण. धावसंख्या होते ती 69. दरम्यान पुढचा चेंडू. पुन्हा एकदा एक जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न योगेश कळंद्रेकडून. 1 धाव मिळते. 7 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 70. 6 बाद. काका पाटील स्पोर्ट्स एक चांगला कमबॅक करतोय. पंचांना विनंती आहे सामना त्वरित चालू करायचा आहे. पंच वांद्रे पंच अंकुश बागडे सामना त्वरित चालू करायचा आहे. रात्रीचे 11 वाजलेले आहेत. 11 पर्यंत टायमिंग दिलं होतं आपल्याला.
दरम्यान 7 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 70. 6 बाद. काका पाटील स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकून अखेरचं षटक, अखेरचे 6 चेंडू आहेत. या 6 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी किती धावा हे 2 फलंदाज करताय ते पाहायचं आहे. योगेश कळंद्रे एक अनुभवी फलंदाज, त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला तो मुकेश शिंदे. तर शामिलच्या बाजूने पुन्हा एकदा अनिकेत बुचडे, सामना करेल योगेश कळंद्रे. योगेश कळंद्रे आकुट टप्प्याचा चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर आहे. कावांतर धाव. पंच अविनाश बागडे यांचा इशारा आणि संघाची धावसंख्या आहे ती 71. षटक सुरू आहे ते 8वं. दरम्यान पुढचा चेंडू ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, थोडस खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि या 2 धावावर संघाची धावसंख्या होती 73. अजूनही या षटकातील 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावा आपल्या संघासाठी करता येते 2 फलंदाज. दरम्यान पुढचा चेंडू सामना करेल योगेश. डीप मिडविकेटच्या बाजूने मारण्याचा प्रयत्न. आणि फलंदाज बाद. योगेश धावसंख्या ती 73. पंचांचा निर्णय या ठिकाणी पाहायचा. हॅलो, पंचांनी त्वरित निर्णय द्यायचा आहे. सामना लवकर सुरू करायचा आहे. डेड बॉल होता, 1च धाव आहे. धन्यवाद. 1 धाव मिळते या ठिकाणी. धावसंख्या आहे ती 74. मुकेश शिंदे डावकुरा फलंदाज. थोडस फास्ट. 1 तास 10 मिनिटं 70 मिनिटं झालेले आहेत. 7 षटकं झालेले आहेत या ठिकाणी फक्त. लेग स्टंपच्या खूपच बाहेर. एक अवांतर धावसंख्या होती ती 75. पंचांना विनंती आहे थोडंसं फास्ट. खूपच वेळ झालाय. धावसंख्या ती 75. षटक सुरू आहे ते अखेरचं षटक सुरू आहे. डीप मिड विकेटच्या बाजूने मारण्याचा प्रयत्न.
लेगबायचं स्वरूपात एक धाव मिळते. एक अवांतर धाव, धावसंख्येत बदल, धावसंख्या येते 76. योगेश कळंत्रे वैयक्तिक 9 चेंडूंचा सामना करत 14 धावा या ठिकाणी केलेल्या आहेत. एका षटकाराच्या सहाय्याने 14 या धावसंख्येवर. एक धाव मिळते या ठिकाणी. धावसंख्या आहे ती 77. 2 चेंडू अद्याप बाकी आहेत. धावसंख्या आहे ती 77. काका पाटील स्पोर्ट्स नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कैलासवासी अण्णा मोगणे चषक 2017. डिस्क बाजूने गेलेला चेंडू उंच जातोय आणि फलंदाज बाद. 7वा धक्का मिळतोय काका पाटील स्पोर्ट्सच्या संघास. संघाची धावसंख्या आहे ती 77. दरम्यान नवीन फलंदाज महानंदा नेतले. महानंद नेटले. महानंद नेटले. धाव संख्या ती 77. अखेरचा चेंडू. फलंदाज बाद. अशा तऱ्हेने 8 षटकाच्या अखेरीस 8 बाद 77 आणि 78 धावांचा आव्हानात्मक आव्हान घेत मैदानामध्ये थोड्याच वेळात उतरणार गोळीबार स्पोर्ट्स. धन्यवाद. तसं या ठिकाणी डॉक्टर मंदार पाटील यांचं आगमन झालंय. स्पर्धा कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षकांना विनंती आहे सीमारेषेच्या आत यायचं नाही. गोळीबार स्पोर्ट्स आपली मीटिंग ग्राउंडच्या बाहेर घ्यायचं आहे. काका पाटील स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे सीमारेषेच्या बाहेर जायचं आहे. पहा क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या. बरोबर 11 वाजलेले आहेत. 1 तास 20 मिनिटं या ठिकाणी पहिल्या डावासाठी लागलेले आहेत. आणि उर्वरित जे प्रेक्षक अजून सुद्धा सीमारेषेच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी सीमारेषेच्या बाहेर जावायचं आहे. सामन्याला लगेच सुरुवात होते. जे काही खेळाडू काका पाटील स्पोर्ट्स संघाचे असतील त्यांनी ताबडतोब क्षेत्ररक्षणसाठी सज्ज व्हायचं आहे. कोणत्याही प्रेक्षकांनी मैदानाच्या सीमारेषेच्या आतमध्ये प्रवेश करायचा नाही. समर्थक दोन्ही संघाचे समर्थक असतील त्यांनी सीमारेषेच्या बाहेर राहून जल्लोष करायचा आहे.
सामन्याला विलंब लावू नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या. काकडी स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. गोळीबार स्पोर्ट्स आपली सलामी मैदानात पाठवून द्यायची आहे. गोलंदाजीचा सराव करताना महानंदा नेतले. प्रेक्षकांना विनंती आहे, त्या साईडला काही झालेलं नाही, बसून घ्यायचं आपण. सुधीर उल्पे, मुकेश शिंदे. गोलंदाजाची कर्णधार नितीन माटुंगे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. काका पाटील स्पोर्ट्स संघाचे नितीन खेळाडू माटुंगे क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि गोळीबार स्पोर्ट्सला विनंती आहे की गोळीबार आपण आपले स्पोर्ट्स सलामी मैदानात लावायचं आहे. गोळीबार स्पोर्ट्स काका पाटील स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सलामी मैदानात आलेलं आहे. काका पाटील स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांना विनंती आहे, त्वरित चालू करून घ्यायचं आहे. हे पहा, जे काही समर्थक आहेत उगाच गर्दी करू नका. काही झालं नाही त्या साईडला. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी गर्दी करू नका, उगाच पळापळी करू नका. सीमारेषेच्या बाहेर या, सीमारेषेच्या बाहेर या. सर्वांनी सीमारेषेच्या बाहेर यायचं आहे. निखिल शेळके आई चॅलेंजर स्पोर्ट्स सीमारेषेच्या बाहेर जायचं आहे. निखिल शेळके कर्णधार नितीन माटुंगे क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. पंचांना विनंती आहे, सामना त्वरित चालू करायचा आहे आणि क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. दोन्ही संघाला विनंती आहे. चालू असलेला सामना काका पाटील स्पोर्ट्स विरुद्ध गोळीबार मैदान. प्रथम फलंदाजी करताना काका पाटील स्पोर्ट्स संघाने वांद्रे 8 षटकात 77 धावा केले आणि लवकर सामना चालू करा. सामना जिंकण्यासाठी 78 धावांची गरज आहे. तो 78 रनों का लक्ष्य लेकर प्रारंभिक बल्लेबाजी जोड़ी मैदान के ऊपर है. गेंदबाजी का भार संभालते हुए सुधीर. पहली गेंद अच्छी गेंद, तीसरी बार ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, थोड़ा सा छिड़कानी करने का प्रयास जरूर किया था. तजुर्बेकार गेंदबाज है सुधीर उल्पे. अगली गेंद, इस बार बल्ले का मुंह खोला, गेंद को ढकेला. इस बार एक्स्ट्रा कवर की दिशा में 1 रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज. केवल 1 रन पर संतुष्ट. युवराज पाटिल के बल्ले से निकलता हुआ रनों का आगाज शुरू हुआ. सामने है नितिन माने.
जो कि विस्फोटक बल्लेबाज के रूप में जाने जाते हैं। उठाकर मारा गेंद हवा में, रिवर्स कैच और आउट। बल्लेबाज नितिन माने अच्छा रिवर्स कैच इस बार सुधीर उल्पे का तजुर्बा काम आता हुआ। हॉप वॉली बनाने का प्रयास, स्टेप आउट शॉट खेलने का प्रयास किया था और गेंद बल्ले का टोइन का सहारा लेकर सीधा फॉलो थ्रू रिवर्स कैच लिया इस बार सुधीर उल्पे ने। देखिए ये रिप्ले में दिखाई जा रहा है, ये अंपायर को पार करते हुए गेंद डाली थी जरूर। इस बार गेंद डाली, उठाया इस बार नितिन माने ने, टोइन का सहारा लेकर गेंद आते हुए रिवर्स कैच के लिए आते हुए ये सुधीर उल्पे और उनके हाथों में ये गेंद। तो पहले विकेट का पतन यहां पर गोलीबार स्पोर्ट्स के लिए और विकेट छटकाने के बाद हौसला बुलंद होता हुआ सुधीर उल्पे का और नए बल्लेबाज का आगमन नंदू उल्पे। अच्छी ये बहुत ही बेहतरीन गेंद और आउट हो गए इस बार युवराज पाटिल। क्या कहने इस बार गेंदबाज के, क्या कलात्मक गेंदबाजी करते हैं। कभी ऑफ स्टंप पर, कभी मिड स्टंप पर गेंद, इस बार मिड स्टंप पर रहती है। गेंद को कट करने का प्रयास, बल्ले का मोटा एज और विकेट कीपर के दस्तानों में, हाथों के गोदी में योगेश कलंत्रे जो कि विकेट कीपर है और उनके हाथों की झोली इस बार इंतजार करते हुए गेंद को अपने हाथों की झोली में समाते हुए। और सुधीर उल्पे देखना है अगली गेंद पर हैट्रिक लेते, यानी हैट्रिक के कगार पर और हैट्रिक की दस्तक देने के मूड में है। देखना है हैट्रिक लेते या नहीं। तो नए बल्लेबाज का आगमन जो हुआ है प्रवीण लोंढे और गेंदबाज का हौसला बढ़ाते हुए फील्डर देखना है हैट्रिक लेते या नहीं। तो फील्डिंग की सिचुएशन कुछ इस प्रकार, विकेटों से छिटक कर खड़े, विकेट कीपर के साथ एक स्लिप के स्थान पर खड़े, शॉर्ट थर्ड मैन, एक पॉइंट और गली के बीच फील्डर है, एक एक्स्ट्रा कवर मिड ऑफ, ये ऑफ साइड के बीच लेग है, लेग साइड की दिशा में डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और मिड ऑल। इसी बीच ये गेंद ऑफ स्टंप के बाहर, विकेट कट करने का प्रयास किया था जरूर, हालांकि ऑफ स्टंप को व्हाइट मार्क जो है उसे छोड़ते हुए अंपायर का ये व्हाइट बॉल का इशारा, कट करने का प्रयास जरूर किया था। प्रवीण लोंढे हैं नए बल्लेबाज और एक्स्ट्रा के खाते से जुड़ते हुए रन के साथ रन संख्या बढ़ती हुई 2 विकेट के नुकसान पर 2 रन। अच्छी लाइन और लेंथ जल्द ही प्राप्त कर लेते हैं सुधीर उल्पे। हाँ, टर्न लेने वाली गेंद टप्पा खाने के बाद बिल्कुल चौंकाते हुए, बीट कराते हुए प्रवीण लोंढे को हैट्रिक न कर सके, लेकिन गेंद अच्छी डाली सुधीर उल्पे ने, बहुत ही बेहतरीन गेंद। और इसी की वजह से उन्हें स्ट्राइकर बॉलर के रूप में जाने जाते हैं। तराशा है इस बार उनके कप्तान किरण खटकर ने। ये ऑफ स्टंप के देखना है इस बार, फिर से एक बार फुल स्वरूप ऑफ साइड की दिशा में जाकर मारने का पुरजोर प्रयास किया था प्रवीण लोंढे। तो इसी प्रकार से कुल मिलाकर पहले ओवर के खेल के समाप्त होने के बाद रन संख्या है 2 विकेट के नुकसान पर 2 रन। अच्छी शुरुआत काका पाटिल स्पोर्ट्स की। पहले मैच शुरू होने के पहले यहां पर पूछ रहे थे काका पाटिल स्पोर्ट्स का मैच कब है, उस स्पोर्ट्स में कौन से खिलाड़ी खेलते हैं। तो देखिए भैया, ये है खिलाड़ी जो आपकी आंखों के तारे हैं। ये खिलाड़ी खेल रहे हैं, 77 रन बनाए, 78 रनों का लक्ष्य रखा है और उसका पीछा करते गोलीबार ने 2 विकेट के नुकसान पर 2 रन बनाए। ये लेखा जोखा है 78 रनों का पीछा करते हुए। तो मुकेश शिंदे
गेंद सौंपी गई है दूर वाले यानी पांजरपुर वाले एंड की तरफ से गेंदबाजी। सामने है नंदू। नंदू के लिए फील्डिंग की सजावट सजाते विकेटों से चिटक कर खड़े ये योगेश कळंत्रे। शॉर्ट थर्ड मैन पर है सुधीर उल्पे। मनोज संकपा है वाइड के लिए के रूप में दौड़ना शुरू किया। इस बार कट करने का प्रयास, चूंकि गेंद सही तरीके से बल्ले पर आई नहीं और इसी बीच गेंद मेडन होती हुई वापस सौंपी जा रही है। गेंदबाज मुकेश शिंदे। ये गेंद फिर से एक बार कट करने का प्रयास, टप्पा खाने के बाद और बाहर की ओर जाने वाली गेंद को वाइड करा देते अंपायर अंकुश बागड़ी। हालांकि इस बार जरूर टप्पा खाने के बाद ज्यादा बाहर की ओर गई थी गेंद। काफी दिनों के बाद योगेश को हम देख रहे हैं क्लोज पोजीशन में। इसी बीच एक बार कट करने का प्रयास जरूर, यहां पर सुधीर उल्पे खतरा हो सकता है और थ्रो यहां पर नहीं बैठ सका, जो कि विकेटों से गेंद को उड़ाना चाहते थे विकेटों को। तो इसी प्रकार से ऐसे ही यहां पर क्लोज पोजीशन में जो योगेश कळंत्रे विकेट कीपर है, खुपरी में ऐसे खेलते वक्त रंजित गुरु का बल्ला उन्हें जोरदार लगा था और जख्मी होते योगेश। इसी बीच गेंद हवा में जरूर रही है, देखना है क्या हो सकता। जावेद संधी के हाथों में गेंद और बल्लेबाज आउट नंदुल पे। देखिए यहां पर जैसे ही ओवर पिच गेंद मिली, गेंद को उठाकर मारना चाहता, इस बार 30 गज दायरे के फील्डर के सर के ऊपर से टॉप एज लिया। मिड ऑफ के स्थान पर खड़े ये फील्डर देखे, ये यहां पर रिप्ले दिखाई जा रहा है। देखिए कितना पुरजोर कोशिश की, गेंद को उठाया, गेंद को खेला और मिड ऑफ के स्थान पर जावेद संधी बिल्कुल दायरे के ऊपर आते हुए इस कैच को लेते हुए और इसी तरह से तीसरे विकेट का पतन गोलीबार स्पोर्ट्स के लिए। 3 विकेट के नुकसान पर 3 रन, यह स्थिति बन चुकी है। 78 रनों का लक्ष्य जो उनके सामने है, जबकि ओवर नंबर 2 चलता हुआ मुकेश शिंदे के जरिए से। तो एक खिलाड़ी यहां पर मौजूद है कवर शॉर्ट एक्स्ट्रा कवर महेंद्र शिवशरण है, जावेद संधी पीछे गए हैं। ये गेंद हवा में जरूर, लेकिन नहीं, इस बार शायद योगेश कळंत्रे इनको लगती हुई गेंद उछली थी जरूर। योगेश कळंत्रे इनकी पेशानी को एक गेंद लगी थी। अच्छा इस बार डिफ्लेक्ट शॉट खेला है, स्क्वायर लेके अंपायर के बगल से जाते हुए 1 रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज, दूसरे रन की तलाश है और ये देखना ही यहां पर क्या दर न कर सके। आखिरकार क्षणों में उनके हाथों में शायद ऐसी ही गेंद कभी कभार छूटती है योगेश कळंत्रे के, और इस बार धनी साबित हुए किस्मत के मुन्ना शेख। दूसरा रन चुरा लिया। फिर से एक बार मुकेश पीछे हटे, कट करने का प्रयास, देखना है यहां पर मनोज संघ पर आते हुए डायरेक्ट हो करने की कोशिश। यहां पर मुकेश शिंदे बैकअप के लिए खिलाड़ी मौजूद है, बाय के रूप में मिलता हुआ यह रन, और इसी के साथ ओवर की समाप्ति होते हुए कुल मिलाकर 2 ओवर का खेल समाप्त। रन संख्या है 7 रन 3 विकेट के नुकसान पर। आगे का खेल शुरू। आइए माइक्रोफोन पर अंकुश निप्पानीकर।
हॅलो, डीजे बंद करा आता जरा प्लीज, वेळ झालेला है। तो जिस गेंदबाज का इंतजार यहाँ पर सभी कर रहे थे, वही गेंदबाज महानंदा लेतले ये आए हैं, अपने अलग अंदाज में गेंदबाजी करते हैं। और किस तरीके से गेंदबाज करते हैं इसका विवरण देने के लिए अंकुश निप्पानीकर। धन्यवाद साजीजी। 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 7-3 बाद गोलीबार स्पोर्ट्स महानंदा नेतले। चांगला आउटस्विंग, एक वेगवान गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज पॅवलेनच्या बाजूने महानंदा नेतले। फलंदाज मुन्ना शेख, पुन्हा एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय फलंदाज। चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्या ती 7-3 बाद। काहीसा अडचणीत असलेला संघ गोळीबार स्पोर्ट्स 5 षटकामध्ये 41 धावा केल्या होत्या, 4 बाद। काका पाटील स्पोर्ट्स याने चांगला चेंडू बॅकफुटला जात हलक्या हाताने घेऊन कडे दरम्यान 1 धाव पूर्ण, संघाची धावसंख्या ती 8। 5 षटकामध्ये 41 धावा आणि 4 गडी बाद होते। त्या ठिकाणी काका स्पोर्ट्स या संघाने चांगला कमबॅक केला आणि 8 षटकाच्या अखेरीस धावसंख्या गेली ती 77। अतिशय चांगली फलंदाजी केली योगेश कळंत्रे, महेंद्र शिवशरण आपल्या अनुभवाचा फायदा घेत आपल्या संघासाठी निश्चित चांगली फलंदाजी करत 77 धावा या ठिकाणी केलेल्या आहेत। 78 धावांचं आव्हानात्मक आव्हान घेत मैदानामध्ये उतरलेला गोळीबार स्पोर्ट्स। ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू मिडऑफच्या दिशेने, केवळ 1 धाव। धावसंख्या होती ती 9, षटक सुरू आहे ते 3रं। छान चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीनं बॅकफुटला जात हा मुन्ना शेख याने खेळून काढतोय, शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय। दरम्यान 1 धाव मिळते, संघाची धावसंख्या 10, षटक सुरू आहे ते 3रं। आकुट टप्प्याचा चेंडू, एक धाव मिळते। 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या ती 11-3 बाद गोळीबार स्पोर्ट्स। 5 षटकांमध्ये 67 धावांची आवश्यकता, 13.40 अशी धावसंख्या प्रति षटकार मागे करावी लागेल, म्हणजे जवळजवळ 14। पंचांना विनंती आहे, रात्रीचे 11:20 झालेले आहेत, कृपया सामना लवकर खेळावा, दोन्ही संघांना विनंती आहे। तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या येते 11-3 बाद गोळीबार स्पोर्ट्स। शाहूमिलच्या बाजूने गोलंदाज मुकेश शिंदे, थोडंसं फास्ट, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर,
एक अवांतर धाव. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 12. छान चेंडू. प्रेक्षकांना विनंती आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर कृपया बसावं आणि सहकार्य करावं या स्पर्धेसाठी. ऑफस्टमच्या खूपच बाहेर. एक पुन्हा एकदा अवांतर धाव. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या होती ती 13. षटक सुरू आहे ते 4. अजूनही 65 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी गोळीबार स्पोर्ट्स या संघास. मुकेश शिंदे शाहमिलच्या बाजूने. प्रवीण लोंढे. छान चेंडू. डीप मिडविकेटच्या बाजूने टोलवण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज असफल ठरतोय. चेंडू जातोय निर्धाव. यष्टरक्षक योगेश कळंत्र्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. दरम्यान धावसंख्येत कोणता बदल नाही. धावसंख्या येते 13. 3 बाद. बाईच्या स्वरूपात एक धाव. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. धावसंख्या येते 14. कैलासवासी अण्णा मोगणे चषक 2017 या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक आहे ते रुपये 1,00,000. द्वितीय पारितोषिक रुपये 50,000. दरम्यान पुढचा चेंडू. एक रिव्हर्स फटका. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव. धावसंख्या येते 15. षटक सुरू आहे ते 4. छान चेंडू. एक धाव मिळते. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. धावसंख्या येते 16. प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्या संध्याकाळी ठीक 7 वाजता अंतिम सामना होईल. एक रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न. दरम्यान एक धाव बाईच्या स्वरूपात मिळते. संघाची धावसंख्या होती ती 17. 4 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आहे ती 17. 3 बाद. गोळीबार स्पोर्ट्स उर्वरित 4 षटकांमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 61 धावांची आवश्यकता, म्हणजे सरासरी 15.25. सकाळी ठीक 11 वाजता पूर्वा स्पोर्ट्स विरुद्ध साई स्पोर्ट्स रेंदाळ या 2 संघांदरम्यान. त्यानंतरचा सामना आणि त्यानंतर 2 उपांत्य सामने होतील आणि अंतिम सामना ठीक 7 वाजता या ठिकाणी होईल. याची नोंद सर्व प्रेक्षकांनी घ्यायची आहे. यानंतर हिंदीमधून येतील पुन्हा एकदा साजिद भाई. धन्यवाद अंकुश. हे पहा, मगाशी एक अनाउन्समेंट केलं होतं की कोणत्याही परिस्थितीत आतमध्ये पाणी घेऊन जायचं नाही आणि जर काय जायचं असेल विचार विनिमय करण्यासाठी तर बॅट घेऊन जायचं आहे. हा क्रिकेटचा नियम आहे, या खेळाचा नियम आहे. तो फिर से एक बार महानंदा आए हैं गेंदबाजी के लिए. सामने है मुन्ना शेख. इसी बीच एक गेंद और बल्लेबाज आउट. यकीनन मुन्ना शेख भी जानते थे कि मैं LBLW आउट हो गया हूं, तो बिना किसी अंपायर के इशारे की प्रतीक्षा किए वापस अपने खेमे का रास्ता नापते हुए ये मुन्ना शेख आउट हो गए. पहले गेंद पर लेग बिफोर विकेट यहां पर हासिल करते हुए महानंदा. तो इसी प्रकार से चौथे विकेट का पतन होता हुआ 17 के योग पर आते ही
दोस्तों सुझाव दे रहे हैं महानंदा अवधूत को, क्योंकि परम मित्र है। देखना है अवधूत उनकी गेंदबाजी का किस तरीके से सामना करते हैं। अच्छी गेंद इस बार अंदर की ओर आने वाली गेंद को इस बार खेला था जरूर वाइडिश मिड ऑफ के स्थान पर, गेंद को रोक ना सके और एक रन जरूर यहां पर पूरा करते हुए अवधूत अपना खाता खोलते हुए। थोड़ा सा खामोश क्रिकेट चलता हुआ, क्योंकि अचूक और लाइन और लेन के साथ गेंदबाजी। फिर से एक बार अच्छी गेंद अंदर की ओर आने वाली गेंद को सतीश पाटिल है जब तक डीप मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच गेंद को फील करते हुए। हालांकि जो 78 रनों का लक्ष्य जो है उसके समीप पहुंचने का अगर यहां पर पहुंचना है तो जोरदार हिट लगाने की जरूरत भी, लेकिन अच्छी गेंदबाजी की बदौलत एक अच्छी गेंदबाजी यकायक यहां पर गेंद ने उछाल लिया। हर एक गेंद पर बदलाव लाते हुए महानंदा एक तेज गेंदबाज है। हाँ, ये बहुत ही बेहतरीन शॉट खेला इस बार, डीप लॉन्ग ऑफ। पहले तो यहां पर पहले अपने पहले दौर में जो महानंदा आए थे उन्हें शायद ऐसा कोई जानता नहीं था, लेकिन बाद में जो गेंदबाजी उन्होंने शुरू की, अच्छी गेंद फिर से एक बार टप्पा खाने के बाद सीधा विकेट कीपर के हाथों में जाते हुए, तो महानंदा को गेंदबाजी करते देखा, अच्छी गेंदबाजी करते, ऐसा देखकर यहां पर जो अपनी टीम में खिलाने का जो प्रयास किया, ऐसे हीरे को तराश कर जो अपने टीम में खिलाया, 24 कैरेट सोना एक नायाब हीरा बनाने का जो प्रयास किया, खास करके किरण खटकर जो एक क्रिकेट क्षेत्र में एक जौहरी रह चुके हैं, उनके आधिपत्य में ये ऐसे खिलाड़ी आते हैं तो अपने खेल को बहुत ही बखूबी निभाते हैं, उजागर होता है उनका खेल। तो इसी तरह से महानंदा नेतले काफी अरसे से इनके साथ खेलते हुए। गेंदें बची है 18 और जीत के लिए 58 रनों की जरूरत। ये देखना है अच्छी गेंद, सतीश पाटिल है गेंदबाज, सामने वाले छोर से थोड़ा सा खामोश क्रिकेट, रनों का सूखा पड़ा हुआ मानो ऐसा लगता हुआ। फिर से एक बार टप्पा खाने के बाद ये गेंद सीधा बैकअप कर लेते नितिन माटुंगे। लगभग 32 का औसत अब तक 21.50 ये औसत है इस बार रनों के लिए। इस बार देखना है रन की कोशिश में डायरेक्ट हो, बल्लेबाज देखना आउट, छलांग लगाया जरूर लेकिन छलांग उनके काम नहीं और डायरेक्ट हो नितिन माटुंगे का पॉपिंग इन पर अवधूत पाटिल रन आउट हो गए। तो इसी तरह से बड़ी मजेदार में फंसी ये गोलीबार स्पोर्ट्स की टीम। हालांकि यहां पर जो अठहत्तर रनों का लक्ष्य, लेकिन अब की बार ऐसा लग रहा है कि गोलीबार स्पोर्ट्स को ये लक्ष्य बहुत ही विशालकाय प्रतीत होता हुआ। अवधूत का स्थान लेने के लिए मैदान के ऊपर टोनी बावड़ेकर, अभी भी इतनी रात होने के बावजूद भी जितने भी मौजूद दर्शक हैं, सभी मौजूद दर्शकों का फिर से एक बार
अंतिम चरण में हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। ये जय शिवराय मित्र मंडल की तरफ से इस टूर्नामेंट का आयोजन अन्ना मोगने इनकी याद में। इसी बीच ये गेंद हवा में जरूर, और ये नितिन माटुंगी की झोली तैयार और बल्लेबाज आउट हो गए प्रवीण लोंडे। तो इसी प्रकार से लगातार विकेटों का पतन, मानो यहां पर विकेटों की झड़ी लगती हुई ताश की पत्तों की तरह इनकी पारी बिखरती हुई। गोलीबार स्पोर्ट्स 6 विकेट के नुकसान पर 20 रन। अविनाश शिंदे नए बल्लेबाज हैं। सतीश पाटिल को मिलती है ये सफलता। इससे पहले रनआउट, बाद में एक कैच लपका नितिन ने। टर्न लेने वाली गेंद उनके सर के ऊपर से गेंद जाती, टोनी बावड़ेकर समझ ना सके, गेंद को पढ़ ना सके, और इसी तरह से उनके समीप से होती हुई गेंद। उछालकर मारने की कोशिश, गेंद गई है शॉट थर्ड मैन के पास। इसी तरह से ओवर की समाप्ति होते हुए कुल मिलाकर 6 ओवर का खेल समाप्त। रन संख्या है 20 रन 6 विकेट के नुकसान पर। कल पहला आके चौथा क्वार्टर फाइनल मैच होगा ठीक 11 बजे, उसके बाद 2 सेमीफाइनल मैच होंगे और शाम ठीक 7 बजे फाइनल मैच होगा। ये इस टूर्नामेंट का जो अंतिम पर्व होगा वो वहां से शुरू होगा ठीक 7 बजे। तो इसके आगे का विवरण देने के लिए अंकुश निप्पानीकर। धन्यवाद साजिद जी. 6 षटकाच्या अखेरीस धावसंख्या येते 20-6 बाद. थोडंसं फास्ट दोन्ही पंचांना विनंती आहे. 11:25 झालेले आहेत. उल्पे एक चांगला फटका शॉर्ट कव्हरच्या दिशेने. केवळ एक धावसंख्या होती ते 21 षटक सुरू आहे ते 7वं. सुधीर उल्पे लक्ष्मीदीप बालाजी सारखी स्टाईल असणारा हा गोलंदाज. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा आणि आपल्या अनुभवाशी फायदा आपल्या संघासाठी निश्चित देताना सुधीर उल्पे. दरम्यान संघाची धावसंख्या ती 22-6 बाद. षटक सुरू आहे ते 7वं. एक चांगला फटका बॅकफुटला जात पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. दरम्यान एक धाव. धावसंख्या ती 23. काका पाटील स्पोर्ट्स या संघाने अतिशय या सामन्यामध्ये पकड मिळवताना पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्येत कोणता बदल नाही. धावसंख्या ती 23. षटक सुरू आहे ते 7वं. सुधीर उल्पे पॅव्हलियनच्या बाजूने पुन्हा एकदा सुधीर. एक रिव्हर्सचा फटका पायचीचा अपील होते या ठिकाणी. पंच स्वप्नील बांद्रे यांनी तो फेटाळून लावलाय. एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 24-6 बाद. छान चेंडू. 7 षटकाच्या अखेरीस धावसंख्या ती 24. 6 चेंडूत 54 धावा. केवळ सामन्याचं औपचारिकरित्या या ठिकाणी खेळ बाकी आहे. अखेरचं षटक शाहूमिलच्या बाजूने मुकेश शिंदे. अखेरचं षटक आहे थोडंसं फास्ट. मुकेश शिंदे. सहा चेंडू 54 धावा. छान चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. एक अवांतर धाव. धावसंख्या ती 25. शॉर्ट पिच बदलीचा चेंडू
शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. दरम्यान मिळांच्या बाजूने चेंडू जाते. दरम्यान 2 धाव पूर्ण. 2 धावाने संघाची धाव एकच एक धाव. केवळ एक धाव. कवर्स आणि एक्स्ट्रा कवर्समधून चेंडू जातो. एक धाव मिळते. धावसंख्या होती ती 27. अखेरचे 3 चेंडू बाकी. एक चांगला फटका कवर्समधून. फलंदाज बाद. 7वा धक्का मिळतोय. एकच